जिल्ह्यात गुटखा माफियांची मुजोरी टोकाला पोहोचली आहे। वाळूज परिसरातील रहीमपूर येथे प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या अन्न व प्रशासनाच्या पथकावर गुटखा माफियांनी जीवघेणा हल्ला केला। मग यामध्ये पुढे काय घडलं ते तुम्ही पहा। महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांच्या अंगावर भरधाव स्कॉर्पिओ घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। एवढंच नव्हे तर अधिकाऱ्यांना धमकावून आरोपींनी जप्त केलेला गुटख्याचा ट्रक उघडपणे पळवून नेला। या संपूर्ण थराराचा व्हिडिओ समोर आला असून पोलीस दलासह प्रशासनात प्रचंड खळबळ उडालेली आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक निर्देशानंतर एफडीएच्या पथकाने मंगळवारी म्हणजेच 9 जून रोजी पहाटे रहीमपूर परिसरात सापळा रचला होता। गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने एका आयशार ट्रकला अडवून त्याची तपासणी केली असता त्यात तब्बल 25 पोती प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाला आढळून आला होता। हा कोट्यवधींचा माल जप्त करून पथक पोलीस संरक्षणाची वाट पाहत होते। पथक घटनास्थळी असतानाच अचानक एक विना नंबर काळ्या रंगाची स्कॉर्पिओ मधून 5 ते 6 गुंड तिथे धडकले। त्यांनी गाडीतून उतरताच यांना गोळ्या घाला अशा आरोळ्या ठोकल्या आणि थेट अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। या गुंडांनी महिला अन्न सुरक्षा अधिकारी प्रज्ञा सुरसे यांना लक्ष्य केले। त्यांना धडक देण्यासाठी एका आरोपीने गाडी त्यांच्या अंगावर घातली आणि त्यांचा पाठलाग केला। मात्र सुरसे यांनी कमालीचे प्रसंग सावधान राखत बाजूला उडी मारली आणि त्या बाल बचावल्या। या गोंधळाचा फायदा घेत माफियांच्या साथीदारांनी गुटख्याने भरलेला तो आयशार ट्रक घटनास्थळावरून वेगाने पळवून नेला। सरकारी अधिकाऱ्यांवर झालेल्या या हल्ल्यामुळे पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली। या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणि धमकावल्याप्रकरणी गंभीर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत।